सगळं करावं तरी रुचाने हे केलं, रुचाने ते केलं, रुचाने भाजीत मीठच नाही टाकलं आणि रुचा हेच विसरली. सगळंच विसरते मी, काहीच करत नाही मी बरोबर. रुचा काय होईल का आजच्या दिवसात त्या गोड्या लावणं होईल आपल्या? हा लावतीये ना. मग काय लावती ना, एका कामाला जर 4 तास लावून राहिली, या 4 गोड्या इकडचे गोळा करायच्या, खाली तिरपी वर तिरपी, काय चाललंय काय तुला? काम नाही होत का? सरळ लागलेल्या आहेत ना त्या सगळ्या. आता तुझ्यामुळे तर हा खेळ झाला ना. तू तो जॉब चालला, तो नवऱ्याचा जॉब लागला मिलिटरी मध्ये कामाला, मग आता तोच हाताने खेळ केलाय ना. मग काय ते मिलिटरीला मिलिटरी मध्ये मग त्याच्या बरोबर जाता आलं असतं ना, गेली असती मी ना. एवढं कसं कळत? मग काला मारायचं, तार फाडायचं, काला जॉब करीत होती? मग गेलेत ना ते, आता जॉब करताय ना. करताय तर मला मा उपकार करू राहिला काय? तुला काय होतं का? सरकारी नोकरी भेटली ना आता त्यांना सरकारी नोकरी. मामुळे करू राहिला का जॉब? तुमच्याही भल्यासाठी करू राहिलाय. मला काय करायचं जे आपण मला आपण हे एवढं कमवून ठेवलंय, मला काय घेणं त्याची आपण झोप तुमची? ते कमवण्याचा काय फायदा झाला? काही ना काय पलंगावर बसून तुला भाकरी खाऊ घालायचं काय? बरोबर आहे की नाही? मी म्हणते का मला खाऊ घाला? तू काय काम द्या करीत नाही, काही नाही. माणूस पाहू राहिले तिकून, एवढं लांबून तिकून आलोय, खालतून पार चौबाजून नाक्या बागाला गारका मारून आलोय. तेच म्हणत होती, सगळेच काम 4 गोड्या तुला इकडचे तिकडे करायला लावले, 2 गोड्या उलट्या पालट्या करून टाकले तो. असं कसं काय म्हणू शकता तुम्ही? मग एकदम बरोबर तर लावलेले आहेत मी. बघून घ्या तुम्ही, बघून घ्या ना बरोबर लावले. मला दिसू राहिले ते बाय किती उलट्या पालट्या करले बाय तो. काय सरळ लागलेले आहेत? काय सरळ लावले? गोड्याला गोडी लावून मोकळी होती. कोणतंही काम असू दे, घरातला असू, बाहेरचा असू, शेतातला असू, काचे काम सांगावं तिला, ते गोड्याला गोडाच लावती आणि कुच बोलती सासऱ्याच्या सासऱ्याच्या नावाने. कुच बोलती म्हणजे तुम्ही तुमच्यासोबत बोलू का? मग माझी बोलते ना, तुम्हाला थोडी काय बोलली मी? तू काल काय म्हणते तो पाहुणा आला मापाशी लगेच म्हणते का मा विषय काय बोल? तो विषय मला काय करायचे? ऐकलं मी म्हणून तुम्हाला कायची सवय नाही मला, तुला आता सांगतो. जन्मापासून आलो बडबड करेल नाही म्या. मला पण नाहीये. मग तू असेल कोणली मुंबईची असू, दिल्लीची असू का, मला त्याच्याशी काय घेणं देणं नाही. इडा आली मा पोरीने आणली बायको, त्याची बायको आहे, मासुनासारखी या पद्धतीने राहायचं शिक. नसल शिकायचं तर लगेच कल्टी मारायची, मला काय घेणं नाही. त्याला फोन करून दे. कुठे कल्टी मारायची? असं लग्न करून आणलं का? मग तुमच्या बरोबर समजवायचं ना. पाहिलं होतं का? मी पाहिलं होतं का ते तुमचे नखरे? मी पाहिलं होतं का? त्यांनी आणली केली झाली, मला काय घेणं याच्याशी? तोंड्यात आणू नको मा, नागपुड्यात आणू नको मा पुढं. मी नव्हती तेव्हा बरं काम करून घ्यायचे सगळे. मी आली का लगे मला कामा लावताय. करते ना मग मी करते. तुला काय आयतं बसायला आणलं काय? काम तर करायचंच आहे ना तुला. काम करशील तर भाकर खाशील ना. करते ना मग मी काम. कोणतं काम नाही केलं मी? हे लावायला, दांड्या लावायला लावलं काय? ते दांड्या काय म्हणतात त्यांना, काय ते लावलं मी तरी पण तुला फक्त एवढंच पाहिजे, दे रे हरीने अन्न पालंगावरी, हेच लागत तुला. बाकी तुला काय लागत आहे? आयतं कोणी द्यावं खायला तुला? असं झालं तुला. आयतं कोण देणार आहे तुला? शेतीमध्ये आयतं चालत नाही. इड आलं म्हणजे इड घाम गाळावं लागत, कष्ट करावं लागत, दनादन काम करावं लागत. दिसतंय ना किती घाम गाळते. भाकर गेळती माणसाला, लक्षात ठेव. खाता येईना खुता येईना वरून मला म्हणून राहिली काय? काम जर झालं ना व्यवस्थित बाईला, तर दनादन बाई काम करील माहिती का? तो आहे का काम द्यानं? सगळंच करते मी. कोणतं नाही केलं तुमचं काम मी? चटर बटर घरात खायचं, मस्त तळून खायचं. हे खाय ते खाय, गुरडे खाय, पापड्या खाय, हे तळ ते खाय, भजे तळ, फलानं तळ. हे खायला कसं गोड लागत? हे कसं सुचत आपल्याला? आम्ही दिवसभर मुंबईला होतो तेव्हा तेच खायचो. मग मुंबईचं इड काय चालत नाही. इड बेसन भाकर, बाजरीची भाकर, वरून मिरची. मग तुम्हाला भेटतं ना ते खायला, तुम्ही तेच खात जा. दन आम्हाला कष्ट करावं लागत आम्हाला. इड तो बसून जमल का मला असं? मी कुठं बसलेली होती? मी कामच करत होती. काम पाहिलं म्हणून चालून एवढं लांबून मी का? मला येड लागलं इड आला. तुम्हाला काय प्रत्येक कामात चुकी काढायची असते माझ्या? काही सांगत ये तो पर्यंत आला का मा विषय काय बोला? तो विषय मला त्याचा मा काय संबंध? त्याचा विषय बोलायचा. तो विषय काला बोलल तो? मग काय तुम्हाला काय तेच चार सासू सासरे डोळ्यात चालू राहिले तो आल्या दरदडी तो डोळ्यात चालू राहिलो आम्ही तुला. मी तुम्हाला त्रास द्यायला येत नाही. मला त्रास द्यायला येतं तुम्ही नुसते. मी नाही तुला त्रास देऊ राहिलो, तू आम्हाला त्रास देऊ. माझी काम करत होती ना. मग करायचं ना मग काम. मग करतच होती ना मी. सोयीचं केलं असतं तर काय सासरा बोलला असता का? येड लागलं मला तुला बडबड करायला. सोयीच करत होती मी. काय पाय बरं सोयीचं दाखव मला. हे बघा पाय त्या अंगची एक गोडी पडली, या गोड्या काय ठेवल्या? याचे काम राहते काय?
मस्त बात चालू करायची, द्या तुम्ही पाण्याची बाटली तुमचं घेऊन आली. रोजचं बोलणं चालू द्या. पाण्याच्या बॉटल मध्ये पाणी तरी आहे का? मग तू पेली असेल ना. आंघोळीसारखं गरम पाणी आणून दिलेलं आहे कोणी मला. आणून दिलं तुला? आम्ही काल आणून देऊ? आमचं काय नडलंय सुनाला पाणी आणून द्यायचं? हा? सुनानी सासऱ्याला पाणी आणून भरूनच द्यायचं. ठेवलं होतं तुम्ही तसं बाहेर. काय म्हणजे मी तीच बॉटल घेऊन जावी. मी नाही रिकामा भरायला, माय काम नाही ते राहत. मी कोणाच विषय उलटा पालटा वागत तुम्ही नाही नाही, सासूबाईंनी. हा, मग केलं असेल ते. हा? मग गरम आपण पाण्याची सुईचं बॉटल करायचं. देता का? हे बघ, सासूला सासू सारखं मान, ती पण आपल्याला सुनासारखं मानेल, किंवा तिला आई सारखं मान, ती तुला पुरी मग मी मानतेच त्यांना सासू सारखं. काय मानलं तो? तिथं कवाय घरात गेली का? कवाय मा तो नावानी मग तेच 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 ते जमतं तुम्हाला. मग तेच ना, माझ्या नावाने रुचाने असं केलं, रुचाने तसं केलं केलं, रुचाने हे काम नाही आवरलं, हा. रुचाने ते काम नाही आवरलं, तू तेच- रुचाने हे बघ. हे केलं पण ते पण बिघडून ठेवलं. केलं. मी काहीच बरोबर करत नाही ना. तू काम नसल केलं म्हणूनच ती बाई बोलू राहिली. ती अशी रिकामी बोलणारी बाई नाही. मला माझ्या बायको पूर्ण विश्वास आहे का बा ती खरंच बोलती, मला माहिती. कारण तिने जे कष्ट केले ना ते तुला होणार नाही. आता ना माझे मिस्टर पाहिजे होते, मग हो. त्यांनी माझी साईड तुझे घेतली. मिस्टर. तुम्ही कसे तुमच्या बायकोची साईड घेता? माझे मिस्टर माझी साईड नाही घेणार का? तुझे मिस्टर कुठून आणले तो? हा? कुठून आणला तो? ते ना नोकरीला गेले. ती नाही नाही, तो पाहिजे असं. मला काय त्यांनी काय मारहाण केली असती का? मग नाही माझी साईड घेतली असती त्यांनी. असं का? जेमते माझ्या साईडने कोणीतरी बोलायला तरी राहिलं असतं. तुझ्या साईडने बोलायचं काही कामच नाही ना. सुईची वागली तो साईडने बोलायची गरज नाही पडत. आपण जरा सुईचं काम कर, सुईचं राय, सुईचं खाय. खायला कोण तुला बोलल? काय घेणं कोणाला तू अशी बोलायला? सोयीचं वागते. म्हणून तुला बोलून राहिलो ना, तू सुईची वागती म्हणून बोलून राहिली घरात तुला. हा? तू जर चांगली वागली तर काल तुला सासू बोलल, सासरा बोलल. मग मी चांगली वागतच नाही ना. अरे तुम्ही काय म्हणता तेच आहे बादशावानी, ना, चांगलीच सकाळी आहे. 10 वाजता उठणं, काय 9 9:30ला, काय 8ला उठणं बादशा सारखं. ही उठायची पद्धत आहे का? रानवानात ठिकाणी राहतोय आपण, मळ्या खाळीत राहतोय आपण. तुमचे कोणते काम नाही करत मी. 10 वाजता उठती म्हणे. अरे नको माळ्यातले करू, पण घरातले तरी सोयीचे कर ना. भाज्या भुजा करते, आळणी करते, मिरची झाडावर टाकीत नाही, पाणी व्यवस्थित वागीत नाही. काय चाललंय काय तो आवलं? तुला राहायचं नसेल तर मग आम्हाला सांगून दे. मी त्याला फोन करून सांगतो, बो ही बाई आहे ना, जसा तू गेला तसं येडावली ही बाई आता. हा बरोबर आहे, ते गेले म्हणून आता लगे मला घराच्या बाहेर काढायला लागलेले मी तुम्ही. नाही तुला घराच्या बाहेर काढायला लागलोय. मग आले ना माझ्या घराच्या बाहेर काढण्यावरती तू तुम्ही सुईचं कर ना, लगेच. वाकड्या तिकड्यात का जाऊ राहिली? सासू सासऱ्याला काय नाही वाकड्या नाही तिकड्यात नाही वागायची? नाही, तुम्हाला ना मला घराच्या बाहेरच काढायचंय, त्याच्यामुळे वाकड्या तुम्ही तिकड्यात कारण वागू शोधता. नको. वाकड्या तिकड्यात वागायचा प्रयत्न करू नको. मला फक्त एवढंच म्हणायचंय, चांगलं काम कर, चांगलं राह, तुम्हाला सुखाचं राह, कारणच आणि पाहिजे तुझ्या आता. आई बापाचं नाव काढ, त्यांचं नाव निघल असं वागायचा प्रयत्न कर. माझ्या बापाचं नाव काढतेच मी चांगलं. काय काढ राहिली? एका दिवस होतं ना आम्हाला, काल परवाच्या दिवशी येई बा आले ते माक घरी. काव काही वागती पोर, कशी काय वागती म्हणलं तिला सगळं मम्मीचं मॉडेल पण आहे तिचं सगळं. मग तिला ज्या ज्या पद्धती पावडरी गंध लाल्या लुल्या सगळं लागत तिला भाऊ. हिला रानात नाही भेटायच्या या गोष्टी. मी त्याला तेच सांगितलं आणि तिला काय बोललो भाऊ, हे रानाच्या सुईचे पायची गोडी, पायची गोडी अशा टाकीत आहे का? आता टाकते ना मी. मग टाक ना सुईची जरा. हाताला लागेल असं काम न करू. वरती आला झाला जरा हल्ला टाका झाला. तुम्ही टाका. हा हे पाय तुला दाखवतो कसं टाकीत आहे. काय लागत त्याला टाकायला? सोडून द्यायची फक्त क्रॉस लाईन करून. कधी काही भूगोल, कधी इतिहास, कधी गणित शिकली का? त्रिकोण त्राकोण आखायचे तेव्हा तसं सोडलं का मध्ये गपक्यान घुसत ते. म्हणून एवढं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं नाही हा. माझं ना. ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि आली इकडं आमचं पूर्ण करायला आता. तिकडे केलं आई बापाचं पुरं, इकडे आली सासू सासऱ्याचं पुरं करायला आता. केलंच मी माझं. केलंच ना पुरं. तिकडं तो काय पुरं केलं ते त्यांना माहिती, पण इकडं पुरं केलं ते आम्हाला माहिती ना. तो काय केलं इकडे येऊन. मोठा गाडा वाढला आहे ना. कोण तुम्ही का बरं अशा मला टोमणे मारत राहता? तुम्हाला टोमणे सवय आहे का मारायचं, मला वागू टोमणे नको ना मारायची? तू. हा? त्याच्याबरोबर निघून जाय. तुला सहन होत नाही ना, मामाचं बोलणं सहन होत नाही, त्याच्या निघून जाय. मी त्याला फोन करतो संध्याकाळी. हा बस. तेव्हा तो देखत फोन करतो लागलं त्याला. काही झालं नाही की करा त्यांना फोन लगेच. हॅलो, हा कुठं ड्युटीवर का? हा अरे मी काय म्हणतो, अरे काय यार हे डोक्याला ताण. तू गेला तिकडे निघून एवढा लांब मिलिटरी मध्ये. हा अरे काय डोक्याला ताण असे मावाल त्या बायकोचा. अरे त्याला काही जमाना जुमाना ते काय वावरात नीट करीना, घरात नीट करीना. त्या आईला भालता तर झाला आम्हाला तुमचावाला. तू गेला तिकडे बोंबलत निघून आणि हे आलं हिला मा डोक्याला ताण द्यायला. तुला जायचं होतं तर लग्न जायचं, मारायला तार फाडायचं ना तू तिकडं. आणा मी बोलते आणा. काय नको बोलू, टाकला कट करून देईन. कामावर चाललंय ती ड्युटीवर आहे बाय. मरू दे. आता बरं त्यांना टाइम भेटला कॉल उचलायला. मला तर एक कॉल केला नाही अरे त्यांनी कामावर 3-4 चाललं होतं ते. दिवसापासून. मग बापाचा कॉल नाही उचली, मग कोणाच उचलीन?
तो काला कॉल उचलीत बसल तो, त्याला टाइम असेल तेव्हा ना, तेव्हा तू काही बाउंड्री सिक्युरिटी ड्युटीवर असेल तो बीएस म्हणजे बापाला कॉल करायला हे आहे टाइम आहे. बाउंड्रीवर कोण काय फोन उचलेल तवाली? देशाच्या संरक्षणासाठी उभा आहे तो तिथे. म्हण मला कॉल उचलीत नाही तुमचा उचली द्या, या अशीच क्रॉस नाही वागू राहिली का तू आता? ते गेले तेव्हापासून हालच करताय तुम्ही माझे. हा मग तुझी हाल झाली ना पक्की. मग तुला भाकर द्याय ना पार वाळली तू, अंगाला कपडा राही ना तो सुईचा. किती काम करून घेता माझ्याकडनं हो. सगळे करून सारून तरी पण तेच. काम सुईचं करावं लागेल, बाकीचं मला माहिती नाही. चाल पाटक्यान ते उचला तिकडे गोट्यात नेऊन ठेवत्या या गोड्या. आता का बरं गोट्यात नेऊन ठेवायच्या मग त्या? त्या कोणी न्यायच्या? आम्ही न्यायच्या काय? मग आता आम्हाला म्हातारपणी गोट्या न्यायला गोड्या न्यायला लावती जावा काय? तुम्ही, मी नेते जा. हा ते घेऊन ये डोकं खाता नुसतं. तिकडे गोट्यात नेऊन ठेव व्यवस्थित, बाकीचं सांगू नको. आडबंदपणा करायची सवय.